कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या सभापतींच्या निवासस्थान परिसराला जुन्या सरकारी वाहनांचा विळखा पडलाय। मोडतोड झालेली ही वाहनं धुळीनं माखली आहेत। भंगारात काढण्याची वाहनं सभापतींच्या निवासस्थानाभोवती लावण्याचं कारण काय असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय। कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य इमारती शेजारी पदाधिकाऱ्यांसाठी 4 निवासस्थानं आहेत। सभापती निवासाच्या विस्तीर्ण जागेची प्रचंड दुरवस्था झाली आहे। गेल्या 5 वर्षांपासून जिल्हा परिषदेच्या निवडणुका झालेल्या नाहीत, त्यामुळे या निवासस्थानाला कुणी वाली नाही। निवासस्थानाचा परिसर म्हणजे जुनी वाहनं लावण्याचा अड्डा बनलाय। टाटा सुमो, जीप, टेम्पो अशा जुन्या वाहनांचा जिल्हा परिषदेच्या सभापती निवासस्थानाला विळखा पडलाय। ही सर्व वाहनं धुळीनं माखलेली असून काही वाहनांच्या काचा फुटल्या आहेत, तर काही वाहनांची बॉडी सडली आहे। आरटीओच्या नियमानुसार ही वाहनं मुदतबाह्य झाली आहेत। स्क्रॅप करण्याच्या स्थितीत असलेली ही वाहनं पदाधिकाऱ्यांच्या निवासस्थानाच्या परिसरात लावली असून या परिसराची वेळेत स्वच्छता केली जात नाही। त्यामुळे जिल्हा परिषद सभापती निवासस्थानाचा संपूर्ण परिसर बकाल बनलाय। भंगारात काढायची वाहनं यापूर्वी कागलकर हाऊसच्या परिसरात उभी असायची, पण आता ही वाहनं इथं कशी आणि कोणी आणली आणि या वाहनांचं भवितव्य काय असा प्रश्न आहे।